रत्नागिरीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिली। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून नागरिकांनी रांगा लावू नयेत, लवकरच परदेशातून गॅस पुरवठा सुरळीत होईल असे त्यांनी स्पष्ट केले। गॅसच्या काळ्या बाजारावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असून रुग्णालयांना सिलेंडरला प्राधान्य दिले जाईल असेही ते म्हणाले। डेलीची आपली जी डोमेस्टिकची जी रिक्वायरमेंट आहे ती जवळपास 8 ते 10 हजार सिलेंडरची ही रिक्वायरमेंट डेलीची आहे आणि सध्या डोमेस्टिकचा कुठलाही सप्लाय थांबलेला नाही। मी आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करेन, मला विनंती करेन की आपण कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही, कुठेही लाईन लावायची आवश्यकता नाही। डोमेस्टिकच्या आपल्या घरामधल्या घरगुती वापराकरिता सिलेंडरचा पूर्णपणे पुरवठा हा नियमितपणे होतोय, त्यामुळे तुम्हाला त्याचे कुठलेही शॉर्टेज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही। त्यामुळे आपल्याला जो काही डेलीचा 8 ते 10 हजारचा सिलेंडरचा सप्लाय तो डेली चालू आहे, तो बंद देखील होणार नाहीये। त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत राहा। कमर्शियल वापराकरिता जी काही बंधनं घातलेली आहेत ती संपूर्ण देशामध्ये आहेत, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नातून गॅसचा सप्लाय हा आता लवकरच आपल्या देशाला होणार आहे आणि त्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते आपले पंतप्रधान मोदी साहेब करतायत। तो देखील पुरवठा जो आहे तो देखील लवकरच तो नियमितपणे चालू होईल। सध्या डोमेस्टिक वापराकरिता कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही। आपल्याकडे जो सप्लायची आवश्यकता आहे तो नियमितपणे होतोय। संकट आहे त्या सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी मागणी केंद्रातून होते। खास करून सुप्रिया सुळे काही सुद्धा आज बोलले असतात की सर्वपक्षीय बैठक घ्या, कारण हे भारतावरचं संकट आहे। त्याचप्रमाणे संजय राऊत सुद्धा म्हटले की गॅस सर्वपक्षीय बैठक घ्यावी। तो माझ्या अखत्यारीमधला विषय नाही येतो, परंतु केंद्रस्थानी तो विषय आहे, त्यामुळे मला वाटतं योग्य तो निर्णय हा तिथल्या केंद्र स्तरावरती घेतला जाईल। संजय राऊतांनी अशी टीका केली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री गुजरातला काही गॅस कमी पडू देणार नाही, देशाचे पंतप्रधान नाही बघा, जो काही सध्याला आदेश दिला गेलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे हा संपूर्ण देशाला दिला गेलेला आहे। कुठल्या राज्यामध्ये दुजाभाव हा केलेला नाही, माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही। तर संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीवरनं त्यांना राजकारण करण्याची त्यांची सवय आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलणार। तर मला वाटतं आज अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याच जिल्ह्यांमध्ये जे काही सप्लायमध्ये नियमितता असणं, ज्या काही आपण पथकं तयार करायला सांगितलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती तयार झालेली आहेत की नाही, त्या पथकाच्या माध्यमातून याच्यावरती मॉनिटरिंग व्यवस्थित होते की नाही, आणि जे काही राज्यमंत्री म्हणून मला जे मला करता येईल नागरिकांकरता ते मी करतोय। माझ्याकडे हे राजकारण करण्याकरता माझ्याकडे वेळ नाही।